मला साफ ऐकू येतं. पुन्हा एकदा गजर करूया. राम नाम घेण्यात, हनुमंताचं नाम घेण्यात भीती बाळगायची गरजच नाही. पुन्हा एकदा गजर घेऊया. बोला पवन सुत हनुमान की राजा विराज रामचंद्र भगवान की नवदुर्गा माता की. शाबास. सगळी मुलं पास झालेली आहेत, परीक्षेत उत्तीर्ण. एक्सिलंट. आता एक्सिलंट शेवटपर्यंत जर मिळवायचा असेल तर असाच आवाज आला पाहिजे, बरं का? तेव्हा आज नवरात्रोत्सवातील हे दुसरं पुष्प, आजची दुसरी रात्र आहे. वास्तविक कालपासून सुरुवात झाली असल्याने काही कीर्तनकार गणेश स्तवनाने, गणेशाच्या आख्यानाने सुरुवात करतात. मग एखाद दिवस रामायणातील चरित्र, एखाद दिवस महाभारतातील चरित्र, एखाद दिवस देवीचं चरित्र, एखाद दिवस दुर्गेचं चरित्र असं लावलं जातं. पुराणातील काही कथा मांडल्या जातात. खरं म्हटलं असतं ह्या सगळ्या कथा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हा आम्हा सर्वांना ठाऊक असतात, पण कीर्तनकाराच्या तोंडातून ऐकण्यात मजा काहीतरी औरच असते. ते सुख जे असतं ते काहीतरी और असतं. आज दुसऱ्या माळेला मी मुद्दामून विषय घेतलाय तो हनुमंतांचा. हनुमंतांचं मंदिर बघायला गेलं तर हनुमंतांचं चरित्र काही खास लावलं जात नाही. चैत्र मासात हनुमान जन्म होतो तेवढ्या फक्त हनुमान जन्म लावला जातो, पण हनुमंतांचं चरित्र काही खास आज लावलं जात नाही. म्हणून विचार आला की हनुमंताचं मंदिर आहे आणि इथे कीर्तन करण्याकरता बोलवलं आहे, तेव्हा नवरात्रोत्सवात हनुमंतांचाच विषय घेऊया आणि ते चरित्र तुमच्या समोर मांडूया. भलेही ती कथा तुम्हाला माहिती असणार, चरित्र माहिती असणार, पण त्या कथेतून आपल्याला काय घ्यायचं आहे, ते कथेतून, त्या चरित्रातून काय संदेश घ्यायचा आहे. संदेश इथे माझ्या बाजूने बसलेला आहे, हा संदेश नाही. त्या चरित्रातून काय संदेश घ्यायचा आहे, मेसेज घ्यायचा आहे, ते मात्र आज आपल्याला शिकायचंय. आपण हनुमान चरित्र ऐकतो, गातो, वाचतो, सगळ्या गोष्टी माहिती आहेत. उड्डाण केलेलं आहे, शक्तिशाली आहे, अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे आपण ऐकतो, पण त्यातून काही घेतो का? नाही. त्यातून काही शिकतो का? नाही. साहजिक आहे, तुमच्या आमच्याच बरोबर हे सगळं साहजिक आहे, असंच होतं. पण जेव्हा कुणीतरी कान उघडणी करत असतं, कुणीतरी काही स्पष्ट सांगत असतं, ठामपणे सांगत असतं की बाबा रे हे असं करणं गरजेचं आहे, तेव्हा ते ऐकण्यात मजा असते आणि खरोखर मनापासून ते ऐकलं जातं. कीर्तनात ज्या ज्या गोष्टी सांगितल्या जातात निश्चितपणे सर्वजण ते करतात, ही खात्री आहे. 100% गोष्टी सांगितल्या असतील पण त्यातल्या 50% गोष्टी तरी प्रत्येक श्रोताजण आज करतोच. ओव्यातला श्रोताजण करतो ही खात्री आहे माझी. कारण प्रत्येकाच्या मनात देवाबद्दल भक्ती, देवाबद्दल प्रेम, देवाबद्दल आदर हा आहेच. म्हणून तर प्रत्येक मंदिरांमध्ये उत्सव व्यवस्थितरित्या साजरा केला जातो. वास्तविक बघा, हे हनुमान मंदिर आहे, पण इथे नवरात्रोत्सव साजरा केला जातो. किती महान गोष्ट आहे, खरोखर कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि ही परंपरा अशीच सतत पुढे चालू ठेवणाऱ्यांना सुद्धा देव सद्बुद्धी देव, शक्ती देव, आरोग्य देव, ह्या हीच प्रार्थना. तेव्हा आजचा जो विषय आहे, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. अभंग कोणाचा? तुकाराम महाराजांचा. विचार केला असता आपल्याला असं वाटतं की हनुमंताची भक्ती, हनुमंताचे अभंग किंवा हनुमंतांना श्लोक हे समर्थ रामदासांनीच लिहिलेले आहेत असं आपल्याला ज्ञात आहे. पण खास विशेष असं सांगायचं झालं तर नामदेव महाराजांनी सुद्धा अभंग लिहिलेले आहेत, ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा श्लोक लिहिलेले आहेत, अभंग लिहिलेले आहेत आणि तुकाराम महाराजांनी सुद्धा असे अभंग लिहिलेले आहेत. तुकाराम महाराजांची महती काही वेगळी सांगायला नको. देहू गावात जन्माला आलेले गोंधोबा आणि कनकाई यांचे सुपुत्र, सगळ्या संतांमध्ये शिरोमणी असे, संत श्रेष्ठ असे तुकाराम महाराज.
की काय म्हणून एक शब्द 2 वेळा वापरलाय? नाही, ते रायमिंग असावं लागतं, ते जुळून यावं लागतं आणि ह्या प्रकाराला द्विरुक्ती असं म्हणतात. शरण शरण. संतांनी, तुकाराम महाराजांनी हा शब्द 2 वेळा का वापरलाय? मी विचार केला, मला एवढंच समजलं की संतांनी म्हणजे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी आपल्याला आग्रह केलेला आहे. जेव्हा आपण कोणाला आग्रह करतो तेव्हा आपण एखादी गोष्ट परत परत सांगतो, अरे बाबा हे कर, हे असं कर, असं केल्याने तुझा फायदा होईल, असं आपण हक्काने बजावून कोणाला सांगतो? आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगतो की नाही? हक्काने सांगतो. मग त्याच हक्काने तुकाराम महाराजांनी शरण शरण, अरे बाबा त्या हनुमंताला शरण जा, असा उपदेश आम्हा सर्वांना दिलेला आहे. तुम्हा आलो रामदूता, तुमच्या शरणाला, तुमच्या चरणांपाशी मी आलो आहे. रामदूता, रामाचा दूत, रामाचा सेवक म्हणून ते रामदूत. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. तर सुभटा म्हणजे काय? तर तुकाराम महाराजांचा संस्कृताचा अभ्यास बघा. सुभट हा संस्कृत शब्द आहे. सुभट म्हणजे काय? एक उत्तम योद्धा, एक उत्तम योद्धा ज्याला म्हटला जातो असा तो सुभटा. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. काय भक्तीच्या त्या वाटा? अहो, भक्तीच्या 9 वाटा आहेत. नवविधा भक्ती आपण जे म्हणतो ते नवविधा भक्ती ज्या आहेत त्या हनुमंतांनी चोखाळलेल्या आहेत, पूर्णपणे जाणून घेतलेल्या आहेत आणि तुमच्या आमच्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांनी ते फॉलो केलेलं आहे. आयुष्यभर ते फॉलो केलेलं आहे. नवविधा भक्ती ज्या आहेत ते त्यांनी चोखाळलेल्या आहेत, त्यांच्या आयुष्यात उतरवलेल्या आहेत. मग असे ते सुपेरियर आहे, अशी एक्सिलन्सी त्यांच्याकडे आहे. त्यांनी PhD केलेली आहे. नवविधा भक्तीवर त्यांनी PhD केलेली आहे. त्यांना सगळं काही ज्ञात आहे. मग अशा या नवविधा भक्ती ज्या आहेत, ज्या वाटा आहेत भक्तीच्या, त्या आम्हाला दाखवा. मग अशा वाटा कुठल्या? तर सुभाषित काय म्हणाले? श्रवणं कीर्तनं विष्णव स्मरणं पादसेवनं अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनं. बोला. आता व्हेरी गुड म्हणू का? एक्सिलंट म्हणण्यासारखं नाही. व्हेरी गुड वर समाधान मानावं लागेल. बरं, पुढच्या वेळी मात्र एक्सिलंट मिळवा. श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनं. विस्तार करून सांगायचं झालं, श्रवण म्हणजे काय? ऐकणं. मातेच्या उदरामध्ये असताना हनुमंतांनी सतत महादेवाचं नामस्मरण ऐकलेलं आहे, महादेवाच्या कथा ऐकलेल्या आहेत. महादेवाचा अंश, रुद्र अंश आपण ज्याला म्हणतो, असे ते हनुमंत मातेच्या उदरात असताना, अंजनीच्या उदरात असताना ते सतत ऐकलेलं आहे. ही भक्तीची वाट त्यांनी पार पाडलेली आहे. कीर्तन, मी जसं कीर्तन करते तसंच कीर्तन हनुमंतनी करतात. फरक एवढाच की मी विचार सुद्धा करू शकत नाही अशा ठिकाणी जाऊन त्यांनी कीर्तन केलेलं आहे. मला आज इथे देवळात बोलवलंय, मंदिरात बोलवलंय, मी कीर्तन करायला आले. मला तुम्ही तुमच्या घरी उत्सवाला बोलवाल, कीर्तनाला मी येईन. आणि कुठल्या गावात बोलवा, मी येईन. हनुमंतांनी कुठे गेले कीर्तन? आपण विचार सुद्धा करू शकणार नाही. अहो, प्रत्यक्ष शत्रूच्या देशात, शत्रूच्या समोर उभं राहून, छाती पुढे काढून सुंदर कीर्तन केले आहे. कुठे? रावणाच्या लंकेत, रावणाच्या दरबारात जाऊन. कट्टर शत्रू, पण शत्रूच्या समोर उभं राहून स्वतःच्या स्वामीचं गुणगान करणं म्हणजे किती सामर्थ्य
आणि साधं सुद्धा कीर्तन केलेलं नाहीये. त्या दरबारात उभं राहून सगळ्या सैन्यापुढे शस्त्रांनी भरलेलं सैन्य, शक्तिशाली रावण समोर बसलाय आणि त्याच्या समोर उभं राहून ते कीर्तन करणं, श्रीरामांचं गुणगान गाणं म्हणजे काय हो हिंमत लागेल बघा. आणि गुणगान कसं करावं? स्वामी माझा जे काही पुढे त्याचे परिणाम झाले ते तुम्हा आम्हा सर्वांना माहिती आहे. किंबहुना ते परिणाम मी आख्यानातही सांगणार आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम, राम नाम सतत मुखात असणं हेच माझं काम, हेच माझं कर्तव्य असं हनुमंतांनी जन्मोजन्म सगळ्या अख्ख्या जन्मात पार पाडलेलं. विष्णू स्मरण, सतत राम नाम घेणे, सतत चिंतन करणे, सतत त्यांच्या विचारात मग्न असणे, त्यांची मदत करणे, त्यांचं कार्य पुढे करणे, पुढे नेणे, हे असं कार्य हनुमंतांनी केलं. पादसेवनम, पादसेवनम म्हणजे काय? तर त्यांच्या मागे सतत जाऊन त्यांच्या शेपटीपाशी राहणं, त्यांच्या पायापाशी राहणं, ते असलं केलेलं नाही. पादसेवनम म्हणजे काय? तर प्रत्येक कार्यात मदत करणे, सगळ्यात पुढे राहणे. स्वामी तुमच्या पुढे मी, सगळी संकट आधी मी झेलणार, तुमच्यापर्यंत पोहोचू देणार नाही, असा विचार त्यांचा होता. आणि अशी ही पादसेवा त्यांनी केलेली आहे. अर्चनम, आपण फुलांनी देवाची पूजा करतो, पण हनुमंतांनी फुलांची पूजा करूनही आपल्या सत्कर्मांची फुलं नेहमी श्रीरामांच्या चरणी ठेवलेली आहेत. अहो, सत्कर्म किती, कशी, काय मोजू शकत नाही, सांगू शकत नाही, पण सत्कर्मांची फुलं, त्या फुलांनी श्रीरामांची सतत पूजा केलेली आहे. अर्चना, वंदनम, नेहमी श्रीरामांना प्रभू, स्वामी, माता, पिता, गुरु ह्याच ठिकाणी ठेवलेला आहे. चल रे मित्रा, चल जाऊया असं गळ्यात हात घालून नाही, मर्यादा पाळलेल्या आहेत. वंदनम, नम्र भाव असणे, हे हनुमंताकडून शिकावं. अर्चनम, वंदनम, दास्यम, सेवा आणि दास्यत्व यात काय फरक आहे तो बघा. सीतामाईंचा शोध घेण्याकरता प्रभू श्रीराम लंकेत जात आहेत. सीतामाईंचा शोध घेतला, सीतामाईंना घेऊन ते वापस आले. आता त्यांना पुढे झालेलं आहे, त्यांचे हातपाय वळत आहेत आणि हनुमंत त्यांचे हातपाय चेपून देत आहेत. ह्याला म्हणतात सेवा, ह्याला म्हणतात सेवा. आणि दास्यत्व म्हणजे काय? स्वामी तुम्ही जायचं नाही, आम्ही जाणार. सीतामाईंचा शोध घेण्याकरता आम्ही जाणार, आम्ही त्यांचा शोध घेऊन येणार आणि तुमच्यापर्यंत सगळं काही पोहोचवणार. तुम्ही जायचं नाही, तुम्ही इथेच थांबा. हे म्हणजे दास्यत्व. सेवा आणि दास्यत्व याच्यात हा एवढा मोठा फरक आहे.
सांगेनच, पण हे वाक्य बघा, हे वाक्य ऐकल्या क्षणी मनात हनुमंतांविषयी आदर निर्माण होतो, प्रेम निर्माण होतो. तुम मम प्रिय भरत सम भाई. किती शुद्ध वाक्य आणि किती शुद्ध भावना आहे. आणि ही भावना श्रीरामांची झालेली आहे हनुमंतांच्या बद्दल. मग अशी ही भावना निर्माण होणे म्हणजे किती ते मैत्री, किती ते प्रेम, किती तो आदर असावा लागतो. अशा या नवविधा भक्ती ज्यांनी जोखाळलेल्या आहेत, ज्यांनी आपल्या पूर्ण आयुष्यात त्यांनी अवतरलेल्या आहेत, मग अशा या हनुमंतांना तुकाराम महाराज वर्णन करतायत, सांगतायत की अशा या वाटा मला दावाव्या सुभटा. पुढच्या चरणात म्हणतात, अहो शूर आणि वीर स्वामी काजी सागर. तुका म्हणे रुद्रा अंजनीच्या कुमारा. अंजनीचा कुमार, अंजनीचा मुलगा रुद्रा म्हणजे महादेवांचा 11वा रुद्र, 11वा अंश म्हणजे हनुमंत. हनुमंतांना विविध नावाने ओळखलं जातं. अंजनेय म्हणतात, अंजनी पुत्र म्हणून. पवन सुत म्हणतात, पवन देवांचा मानलेला सुपुत्र म्हणून. केसरी नंदन म्हणतात, केसरीचा पुत्र म्हणून. अशी अनेक नावं आहेत. पण स्वकष्टाने मिळवलेलं नाव म्हणजे मारुती, हनुमान. आणि त्या नावाने त्यांना जर संबोधलं तर त्यांना जास्त आनंद होतो. लक्षात घ्या, आपण एखादा कष्ट केलेला आहे आणि त्या कष्टामुळे आपल्याला कोणीतरी ओळखत असेल, एक नाव आपल्याला पडलं असेल, तर त्या नावाने जेव्हा कोणी आपल्याला हाक मारेल तेव्हा किती आनंद होईल. पण दुसऱ्यांच्या नावावरून जर आपलं नाव आलं असेल आणि ते नाव जर कोणी हाक मारत असेल, विचारत असेल, तर तेवढा आनंद होतो. स्वकष्टार्जित मिळवलेलं जे नाव आहे त्या नावाने हाक मारल्यावर अतिशय आनंद होतो. म्हणून हनुमंता, सुभाटा, मारुती राया असं नाव पडल्यावर त्यांना आनंद होतो. नवविधा भक्ती आपण बघितल्या. जिथे राम नाम आहे तिथे हनुमंत सदैव आहे. मग अशी ही भक्ती कशी करावी हे हनुमंताकडून शिकावं. राम नाम कसं घ्यावं हे हनुमंताकडून शिकावं. पण मग हे रामनाम घेतल्याने होणार काय, तर प्रत्यक्ष हनुमान आपला कैवार घेण्याकरता पुढे येणार. आणि तो कैवार ते कसा घेतात, कवी वर्णन करतात. हनुमान
कैवारी हनुमान पाठी असता तो जग जेठी वरकड काय गुमान. तो पाठीशी असताना कुठलंही संकट आपल्या समोर उभं येऊन कसं काय राहू शकतं. एवढा तो शक्तिशाली हनुमंत आपल्या पाठीशी उभा आहे. एकही संकट येणार नाही का, कारण कैवारी हनुमान आमुचा दासा रक्षिण हाची भरोसा. दासाचा अभिमान. रामदास स्वामी अभिमानाने सांगतायत की त्यांनी वचन दिलेलं आहे प्रत्येक दासाचं, प्रत्येक भक्ताचं ते स्वतः येऊन रक्षण करणार. पण मग त्याकरता काय करावं. सतत हनुमंताचा जप करावा, श्रीरामाचा जप करावा. संकट आलं आणि रामनाम घ्यावं हा उपाय नाही. घराला आग लागली आणि तेव्हाच विहीर खोदायला गेलो, पाणी मिळणार आहे का. नाही. विहीर खोदेपर्यंत, पाणी सापडेपर्यंत सगळं भस्मसात होणार. सुरुवात कधी केली पाहिजे. आतापासून थोडी 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 हळूहळू हळूहळू सुरुवात केली पाहिजे. मुलांचं लग्न असतं, उदाहरण बघा. मुलांचं लग्न असतं, आयत्या वेळी सगळा पैसा जमवतो का आपण. नाही. मुलं लहान असताना थोडी थोडी बचत करत असतो की नाही, सेव्हिंग्स करतो की नाही. मग तो फॉर्म्युला इथेच वापरायचा आहे. संकट आल्यावर रामनाम घेणं, देवाचा धावा करणं हा फॉर्म्युला रॉंग, चुकीचा. आतापासूनच हळूहळू थोडं थोडं नाम घेणं, भक्ती करणं, नामस्मरण करणं हा फॉर्म्युला जगात श्रेष्ठ आहे. तुम्हा आम्हा सर्वांना माहिती आहे. तुम्ही निश्चित नाम घेता हेही मला ठाऊक आहे. तेव्हा कैवार जर हनुमंतांनी घेतला पाहिजे तर अशा प्रकारे हनुमंतांनी जशी सेवा केली, जसं दास्यत्व पत्करलंय तशी सेवा, तसं दास्यत्व आम्हालाही घ्यायचं आहे. हनुमंतांचा स्वभाव काय. जिथे राम नाम असतं तिथे हनुमंत प्रत्यक्ष असतात. आज आपण हनुमंताचं चरित्र ऐकतो, मग इथेही हनुमंत आपल्यात बसलेले आहेत. हा भाव मनामध्ये असणं म्हणजे खरी भक्ती. आपल्या आसपास, आपल्या आजूबाजूला प्रत्यक्ष भगवंत आहेत हा भाव मनामध्ये असणं म्हणजे भक्ती. देवाप्रती प्रेम आणि देवाप्रती आदर. पूर्वरंगाचा अर्थ आपण जाणून घेतलाय. पूर्वरंगाच्या जोडीला आपण जो सूत्र श्लोक घेतला त्याचा अर्थ थोडक्यात जाणून घेऊया आणि चरित्राकडे वळूया. मनोजवम मारुत तुल्य वेगम. मनोजवम म्हणजे काय. आपलं मन किती वेगवान आहे. आता ह्या क्षणाला इथे तर दुसऱ्या क्षणाला अजून कुठेतरी. किती वाजले. 9 वाजले. 9 वाजता स्टार प्रवाहावर काय लागत असतं. सिरियल. हा काय झालं असणार, कोणी कोणाला काय म्हटलं, कोणी कोणाला काय मागलं. मध्येच बुवांचं इथे गाणं चालू आहे. गाणं छान. हा 9:15 वाजले. ब्रेक झाला असेल का. कुकरला भात लावलाय, झाला असेल का. भाजी शिजत ठेवले, झाली असेल का. पाणी आटलं तर नसेल ना, करपलं तर नसेल ना. हा आम्हा बायकांचा विचार. पुरुषांचे सुद्धा वेगळे काही विचार असतील, ठीक आहे, पण असे हे विचार आपल्या मनात सतत येत असतात. प्रत्येक मिनिटाला नवे नवे, प्रत्येक सेकंदाला विचार बदलत असतात. घर घेऊ का नको, बंगला घेऊ नको, घर बांधतो नको, फ्लॅट घेऊया. काय परिस्थिती आहे. किती हे विचार, किती तो चंचलपणा. आणि असं हे चंचल कोण आपलं मन आहे. आणि ते मुद्दामून होत नाही, ते चुकून होतं, चुकून होत जातं. आपण मुद्दामून ते करत नाही. आणि असं होणं म्हणजे काही चूक नव्हे. मनाची अशी ही चंचलता असणं म्हणजे आपण माणूस आहोत ह्याचा प्रूफ. माणसाच्या मनात 1000 विचार येणारच, का येऊ नये, यावेत. पण त्या 1000 विचारांमधला चांगला विचार घेऊन पुढे जाणं हे आपलं कर्तव्य, हा आपला धर्म. 1000 विचार, लाखो विचार यावे, पण त्या विचारांमधला चांगला विचार कुठला हे ओळखणं आणि ते घेऊन पुढे जाणं म्हणजे आपला धर्म. हे लक्षात घ्या. आणि हे ज्याच्या लक्षात आलं तो जिंकला. त्याला परमात्मा, अध्यात्म, देव, भक्ती ह्याचा अर्थ समजला. तेव्हा असं आपलं हे मन आहे. मन किती वेगवान आहे. मग त्या वेगाच्या प्रमाणे
वानरयूत मुख्यम, सगळ्या वानरांमध्ये श्रेष्ठ श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. अशा श्रीरामांच्या दूताला, सेवकाला मी शतशत नमन करतो. असा हा श्लोकाचा अर्थ जाणून घेतलेला आहे, उपरंगाचा अर्थ जाणून घेतलेला आहे आणि त्यातून आपल्याला काय घ्यायचं आहे हेही आपण जाणून घेतलेलं आहे. तेव्हा तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शरण शरण हनुमंता, आम्ही हनुमंतांना शरण जाऊया आणि त्यांचं चरित्र आज आपण ऐकूया. शरण शरण कीर्तनाच्या पद्धतीप्रमाणे सर्वांनी नामस्मरण करूया. मोठ्या आवाजात सगळ्यांनी नामनाम घ्यायचं आहे. सोपं असं रामनाम आहे, सुंदर असं रामनाम आहे. सर्व
शरण शरण हनुमंता. अहो पण हनुमंत म्हणजे नेमके कोण? वानर आहेत का? मनुष्य आहेत का? सेवक आहेत का? नेमके कोण आहेत? याचं उत्तर एकच, महादेवांचा अंश ज्याच्यात आहे असा तो अवतार म्हणजे हनुमंत. तर हनुमंतांचा जन्म कसा झाला हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर पृथ्वीवर अधर्माचा भार वाढत चाललेला होता, असत्याचा भार वाढत चाललेला होता आणि ते पृथ्वीला सहज पुण्यात झालं. म्हणून पृथ्वी माता सर्व देवांकडे गेली आणि विनंती करू लागली की देवांनो, हा भार मला सहन होत नाही, तेव्हा माझी यातून सुटका करा. सर्व देवांनी एकत्र येऊन विचार केला की आता काही वर्षातच पृथ्वीवर श्रीरामांचा अवतार येणार आहे आणि त्यांच्या सहकार्याकरता, त्यांच्या मदतीकरता आपण महादेवाला विनंती करू त्यांचा अंश ह्या पृथ्वीवर घेऊन येऊया. प्रभू श्रीराम जितके शक्तिशाली, जितके ताकदवान, जितके निष्ठावान, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम, मग त्यांच्या तोडीस तोड देऊन उभा राहणारा असा तो सत्वगुण पुरुष असला पाहिजे, म्हणून तो महादेवांचा अंश असला पाहिजे असं सर्व देवांचं मत झालं. पुढे काय झालं ते आपल्याला ठाऊक आहे. अयोध्या नगरीत दशरथ महाराज यज्ञ करत आहेत, पुत्रकामेष्ठी नावाचा यज्ञ, आणि त्या यज्ञात प्रसन्न होऊन अग्निदेव प्रकट झालेले आहेत. हातात पायस रूपी प्रसाद आहे. दशरथ महाराजांच्या हातात तो प्रसाद दिलेला आहे. महाराजांनी आपल्या तीनही राण्यांना वाटून तो प्रसाद दिलेला आहे. कौसल्या माता, सुमित्रा माता, कैकेयी माता. कौसल्या सुमित्रा दोघांनीही प्रसाद खाल्लेला आहे. आता वेळ आहे कैकेयी माता. कैकेयी माता आपल्याला शेवटीच प्रसाद का दिला हा विचार करून आपल्या कक्षात जात होती. इतक्यात झालं काय, तिच्या त्या हातातला ते पायस पत्र जे आहे त्या पत्रातून थोडासा प्रसाद एका धारीने उचलला आणि ते भर करून उडून गेले. हे त्या कैकेयी मातेला कळलं, पण ठीक आहे आपल्याला प्रसाद आहे ना, आपण तो भक्षण करूया. तिने तो प्रसाद खाल्ला. ती धार तो प्रसाद, थोडासा जो प्रसाद उचललेला तो प्रसाद घेऊन ती वनात गेली आणि त्या वनात गेली जिथे अंजनी माता तपश्चर्या करीत बसलेली. अंजनी माता तपश्चर्या करीत बसलेली आहे. तिच्या ओंजळीत येऊन तो प्रसाद धारीने टाकला आणि ती अदृश्य झाली. ही देवाची लीला आहे बरं का. हे सर्व देवांचंच प्लॅनिंग आहे, लक्षात घ्या. अंजनी मातेने तो प्रसाद बघितला, भक्षण केला. देवाचा प्रसाद आहे, स्वीकार केला, ग्रहण केलं. सर्व देव तिच्या तपश्चर्येवर प्रसन्न झाले आणि सर्व देवांनी तिला असा वर दिला होता की तुझ्या पोटी एक तेजस्वी, एक बुद्धिमान, एक शक्तिशाली पुत्र जन्मात येईल. तो प्रसाद तर भक्षण केला आणि त्याच्या प्रभावाने अंजनी माता गर्भवती राहिल्या. हा म्हणता 9 मास पूर्ण झाले. चैत्र मासाला, शुक्ल पक्षाला आणि हनुमंतांचा जन्म झाला. तो जन्म साजरा करण्याकरता सर्व देव जमले, सर्व ऋषीमुनी जमले, सर्व गावातले लोक जमले. जन्म झाला. जन्म झाल्या क्षणी दुसऱ्या क्षणाला त्या मुलाला भूक लागली. साधं सुध बालक नव्हे बरं का, साधं सुध बालक नव्हे. आपल्याकडे बालक काय करतात, जन्म झाल्यावर आधी रडतात, पोटभर रडून येतात. इथे रडण्या पिण्याचा प्रकार काही झालाच नाही. इन्स्टंट भूक लागलेली आहे. आपण करतो की नाही इन्स्टंट फूड. 2 मिनिट्स मॅगी 2 मिनिटात नाही होते का, 2 मिनिटात नाही, 10 मिनिटं लागतात शिकायला. पण ते बरं का नाही,
सेट नसतो बसलेला की बाबा प्रॅक्टिस करावं, हे मी म्हणणार हा तो असं असं वाजव हा, असं काही नसतं. हे जे काही होतं ते देवाचे चमत्कार, देवाच्या समोर इथे उभं राहून जे काही होतं ते देवाच्या समोर. देव साक्षीदार, तुम्ही साक्षीदार. जे काही होतं ते देवाच्याच कृपे. जे इथून निघतं, इथून जे निघतं आणि इथून जे येतं ते देवाची कृपा. आणि ह्यांच्या हातातून, मनातून, त्या स्वरांतून, तालातून जे निघतं ती देवाची कृपा. गगनात लक्ष गेले, केले उड्डाण जनन समयास. आता एक मजा सांगतो. गगनात लक्ष गेले, आमचं लक्ष गेलंय गगनात. गगनात लक्ष गेले, केले उड्डाण, भरारी घेतली. जनन, जनन म्हणजे जन्माच्या, समयास वेळी, जन्माच्या वेळी. जनन समयास तुझी ओळख. उपक्रम काय अवदान, तुलना कशाशी करणार, कोणाशी कंपेअर करणार, तुम्हाला काय अवदान. आता सुरुवातीच्या ओळीतला जो शेवटचे 2 शब्द आहेत तेच परत इथे उच्चारले आहेत, पण वेगळ्या प्रोनाउन्सिएशन मध्ये. जनन समयास आणि आता कसं जन न समयास म्हणताना तसंच म्हणावं लागतं. फार कठीण आहे, नाहीतर गजानन समयास, गजानन समयास. जनन समयास हे 2 शब्द. जनन जन्माच्या, समयास वेळी. आणि आता कसं उपमा काय अवदानी, जन म्हणजे ह्या जगात, न नाही, सम सेम टू सेम, यास याला सेम टू सेम ह्या जगात कोणीही नाही. म्हणजे कसं जन्माच्या वेळी ज्यांनी गगनात लक्ष देऊन भरारी घेतली त्यांची उपमा करण्याकरता ह्या जगात कुणीही नाही. जन न सम यास. पुढे काय झालं ते माहिती आहे. इंद्रदेव रागावले, त्यांनी आपलं वज्र सोडलं, ते बालकाच्या हनुवटीला लागलं. तो मोकळा झाला बालक आणि खाली जमिनीवर कोसळला, बेशुद्ध झाला. ते बघून वायुदेव त्यांना क्रोध आला, त्यांना राग आला आणि त्यांनी संपूर्ण जगात जो वायू फिरतो तो वायू बंद केला. त्याबरोबर सगळ्यांना त्रास होऊ लागला. सगळे वायुदेवांना शरण आले आणि विनंती केली, बाबा रे थांबवा. मग त्या सगळ्या देवांनी आपली शक्ती, आपली विद्या, आपली शस्त्र, आपल्या सिद्धी त्या बालकाला दिल्या. इंद्रदेव म्हणाले की माझं वज्र त्याच्या हनुवटीला लागलं म्हणून तो वज्र हनुमान मारुती असा ओळखला जाईल. बाकी काही देवांनी आपल्या सिद्धी दिल्या, विद्या दिल्या, ज्ञान दिलं. एवढ्याशा बालकाला सगळं काही मिळालं. आणि काय होतं आता फक्त मार्गदर्शन की हे जीवन कसं जगायचं, कोणासाठी जगायचं, कशासाठी जगायचं हे मार्गदर्शन तर मिळालं. हनुमंत हे नाव पडलं. तो आता हनुमंत लहानाचा हळूहळू मोठा होतो. तपश्चर्या करतो, वनात जाऊन बसतो मातेसोबत. एक दिवस झालं असं की मातेसोबत हा मुलगा वनात गेलेला आहे. अंजनी माता खानस्थ बसलेल्या आहेत आणि हळूच तिचा डोळा, तिचे डोळे बंद आहेत आणि तिचं ध्यान लागलेलं आहे. हे बघून तो बालक तिथून दिसला. खोल वनात जाऊन गेला, वनात जाऊन शिरला आणि तिथे जाऊन बघतो तर काय, तर काही मुनीवर, काही तपस्वी ऋषी तिथे बसून तपश्चर्या करत आहेत. अगदी खोल जंगलात गेला. तपस्वी बसलेले आहेत, मोठे मोठे ऋषी मुनी बसलेले आहेत, दुर्वास ऋषींसारखे मुनी बसलेले आहेत. तो तर काय नवल वाटलं. आता इथे थोड्या न करे तो मुलगा कसला. आपल्याकडची मुलं तर प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक मिनिटाला मस्ती करतच, मस्ती चालूच असते. मग इथे हनुमंतांची मस्ती नाही होणार
केसांच्या जटा सुटलेल्या आहेत. हा गेला हुशार बालक गेला आणि त्या जटांच्या सगळ्या वेण्या बांधल्या. त्या जटांच्या सगळ्या वेण्या बांधल्या आणि सगळा गोंधळ घालून ठेवला. ऋषीमुनींना जाग आणि बघितलं तर काय, अरे ते त्याला समजावलं, हे बघ आमचं ध्यान चालू आहे, ते तू भंग करू नकोस, तुला पाप लागेल. ठीक आहे, ऐकलं. पुढे गेला, दुसऱ्या ऋषींकडे गेला. ते ध्यानस्थ बसलेले आहे, तर हा जाऊन छाणा त्यांच्या समोर नाच करतो, गाणं म्हणतो मोठ्या मोठ्याने. त्यांना राग आला, ते उठले आणि दुसरीकडे जाऊन बसले. ह्या बालकाला आनंद वाटतोय, मजा येते, वा वा काय चालू आहे. पुन्हा तिसऱ्या ऋषींकडे गेला. इतर होते दुर्वास ऋषी सारखे कडक, ते ध्यानस्थ बसलेले आहेत. त्यांना हळूवार उचललं आणि दुसऱ्या डोंगरावर नेऊन ठेवलं. दुसऱ्या डोंगरावर नेऊन ठेवलं. काही वेळाने त्यांना जाग आली आणि ते बघतायत, माझी सिद्धी फळाला आली. मी जो ध्यानस्थ बसलेलो ते त्या पर्वतावर, पण ध्यान करता करता मी इथे कधी पोहोचलो ते मला कळलंच नाही. माझी सिद्धी फळाला आली असा विचार त्यांच्या मनात झाला. पुन्हा ध्यानस्थ बसले. आता मला त्या पर्वतावर जायचंय. ध्यान करू लागले, चालू झालं. तर ह्या लबाड बालकाने काय करावं, पुन्हा त्यांना अंगावर उचलावं आणि दुसऱ्या डोंगरावर नेऊन ठेवावं. इतक्यात त्यांना जाग यावी आणि लक्षात आलं की हे सगळे चाळे हा हनुमंत करत आहे, मारुतीराय करत आहे. क्रोध आला, रागाच्या भरात त्यांनी शाप दिला. अरे तुझी सिद्धी, तुझी बुद्धी, तुझी विद्या, तुझं बल, तुझी शक्ती, तुझ्या शक्तीचा, तुझ्या बळाचा तू असा उपयोग करतोयस, नवे नवे दुरुपयोग करतोयस, तेव्हा तुला असा शाप देतो की तुला हे सगळं विसरून जाईल, तुला विस्मृती पडेल. क्रोधित झालेले मुनीवर हो आणि काय म्हणणार, कवी वर्णन करतात. सूर्यदेव म्हणतायत, अहो मी तर नमंतीवर असतो, मी
तेव्हा गुरुजी तुम्हाला गुरुदक्षिणा मी काय देऊ? सूर्यदेव म्हणतात, गुरुदक्षिणा मी काही तुझ्याकडे मागितली नाही, पण तुला जर त्याची इच्छा असेल तर एकच काम कर. सुग्रीव नामक वानर आहे, सुग्रीव नामक वानर आहे, त्याच्या भावाने कट कारस्थान केलेली आहे आणि त्याला राज्यावरून हाकलून दिलेलं आहे. त्याचं सगळं राज्य त्या वालीने घेतलेलं आहे आणि त्यावर तो राज्य करत आहे. तेव्हा सुग्रीव हा चांगला आहे, मनाचा चांगला. तेव्हा तू त्याला जाऊन घे आणि त्याची मदत कर. लक्षात घे, सुग्रीवासोबत राहून धर्मकार्य करशील, रामकार्य करशील तर हे जीवन तुझं सफल होईल. लक्षात घे. किती गुरुदक्षिणा, वचन दिलं, आजन्म श्रीरामांची सेवा करी, आजन्म सुग्रीवासोबत राहील. आणि खरोखर ते वचन त्यांनी पूर्ण केलं. सुग्रीवाला जाऊन भेटले, हनुमंत सुग्रीव भेट झाली, सगळं कुशल मंगल सगळं काही झालं. सुग्रीवानी आपल्या सैन्यात हनुमंताला सामील करून घेतलं आणि प्रमुख बनवलं. कारण तो तेजस्वी पुरुष आहे, शक्तिशाली आहे, विद्यावान आहे, गुणी आहे, नवविधा भक्ती जाणणारा आहे, अष्टसिद्धी नवनिधीचे दाता सुद्धा आहे. जन्माच्या वेळी अष्टसिद्धी त्याला प्राप्त झालेल्या आहेत सर्व देवांकडून. एवढं सगळं असताना हनुमंत मात्र काय आहे, नेहमी नतमस्तक आहे. कोणापुढे? सुग्रीवापुढे. हा स्वभाव आपण उचलला पाहिजे. आपल्याकडे भरपूर पैसा असणार, गाड्या असणार, बंगले असणार, पण तो कोरा दाखवत आपल्याला जगायचा आहे का? सदैव देव मोठा आहे, त्याच्या समोर नतमस्तक राहायचं आहे. हा भाव लक्षात घ्या आणि हे आचरणात आणा. हा स्वभाव हनुमंताकडून घ्यायचा. सुग्रीव भेट झाली. आता फास्ट फॉरवर्ड टू वनवास. बाकी सगळी कथा आपल्याला माहिती आहे. मुख्य कथा असायची आहे. श्रीराम, श्री लक्ष्मण आणि सीतामाई वनवासात आलेल्या आहेत. सीतामाईंचं हरण केलेलं आहे त्या दुष्ट रावण. अहो, दुष्ट रावण म्हणावं लागतं, काय करणार? कडक ब्राह्मण, 3 त्रिकाळ संध्या करणारा, वेदांवर भाष्य करणारा, इतका सुंदर हुशार रावण, पण अहंकार जागा झाला. ते आता बोलले की नाही, पैसा, संपत्ती, राज्य सगळं काही आहे, सैन्य, बलाढ्य सैन्य सगळं आहे, त्याचा अहंकार, सगळं ज्ञान आहे, त्याचा अहंकार. अहंकारापोटी सगळं भस्मसात झालं. रावणाचा तो अहंकार सीतामाईंचं हरण केलं आणि जटायूला वार करून मारून घातलं आणि तो गेला.
श्रीरामांना समजलं हाच हनुमंत. आपली सगळी कथा व्यथा हनुमंतासमोर मांडली. हनुमंतांच्या डोळ्यात पाणी आले. सीतामाईंचा असा हा प्रकार, असं हे हरण. प्रभू तुम्ही चिंता करू नका, तुम्ही माझ्यासोबत सुग्रीवाकडे या. महाराज सुग्रीव तुमची निश्चित मदत करतील. सुग्रीवाकडे जाऊन सगळं काही सांगितलं. सुग्रीवांनी वचन दिलं की तुमच्या ह्या शोधात आम्ही सर्व वानर सैन्य तुम्हाला मदत करू. आणि त्या बदल्यात प्रभू श्रीरामांनी वचन दिलं की वालीला बाजूला करून तुझं जे हरवलेलं जे राज्य आहे ते मी तुला परत करेन. रामाने ते राज्य जिंकलं पण स्वतः बसले नाही. वालीला हरवून सुग्रीवाला बसवलं त्या राज्यात. हे लक्षात घ्या. अहो श्रीकृष्णांनी सुद्धा अनेक राज्य जिंकली युद्धात, पण स्वतः बसले नाही. त्या राज्यावर बसण्यासाठी गुप्त असा नेमला तो राजा नेमला आणि त्याला स्वतः मात्र राज्य केलं नाही. श्रीरामांचाही स्वभाव तोच. त्या राज्यावर बसले नाही, सुग्रीवाला ते राज्य. सुग्रीवाची मदत घेतली, वानर सैन्य गोळा केलं आणि आता सीतामाईंचा शोध घेण्याकरता सर्व वानर सैन्याने सगळे प्लॅन आखले. बरं का, दक्षिण दिशेला कोण जाईल, पूर्व दिशेला कोण जाईल, उत्तर दिशेला कोण जाईल, सगळं काही आखलं. जटायू तर सापडलेला. मरता मरता त्याने फक्त एक नाव घेतलं, रावण. आणि दक्षिण दिशा दाखवली. रावण हे नाव घेतलं, दक्षिण दिशा दाखवली. तेव्हा कुठेतरी अंदाज होता की दक्षिण दिशेला रावणाचं राज्य असणार आणि तिथेच सीतामाईंना घेऊन तो गेला असणार. दक्षिण दिशेच्या टोकापर्यंत हनुमंत, जांबवंत आणि अंगद आणि काही सैन्य येऊन पोहोचले. समोर बघितलं तर काय, समुद्र, खोल समुद्र, विशाल समुद्र. त्या समुद्राचा थांब पत्ता सुद्धा दिसत नाहीये, काहीच दिसत नाही, फक्त पाणी दिसत. अनलिमिटेड पाणी, ज्याला सीमा नाही असा तो समुद्र. काय अंतर असेल, किती अंतर असेल. सुंदरकांडात वर्णन केलेलं आहे शतयोजन. शतयोजन, शत म्हणजे 100, योजन म्हणजे साधारण 12 ते 14 किलोमीटर. शतयोजन म्हणजे काय, 12-14 किलोमीटर गुणिले 100 म्हणजे लक्षात घ्या 1200 ते 1400 किलोमीटर अंतर त्या समुद्राचं. तो समुद्र पार करून जायचा आहे. कसा जाणार, होडी आहे का, नाही. नाव आहे का, नाही. तयार करू शकतो, पण 1200-1400 किलोमीटर अंतर कोण जाईल, किती दिवस लागतील, किती वेळ लागेल, एवढा वेळ नाहीये. जागवंत महाराज, महान तपस्वी, अत्यंत ज्ञानी, त्यांना सर्व काही माहिती. जांबवंत महाराजांनी हनुमंतांना जागृत केला. लक्षात घ्या, ऋषीमुनींनी जो शाप दिला आणि उपशाप दिला, प्रभूच्या सेवेत तुझी ही बुद्धी, सिद्धी, विद्या जागृत होईल आणि दुसरा कोणीतरी तुला ते जागृत करून देईल, आठवण करून देईल. जांबवंत महाराजांनी इथे आठवण करून
तू कशा प्रकारे अवतार धारण करू शकतोस ह्याची तुला माहिती नाही, याद नाही. पण मी तुला आठवण करून देतो, तू सगळ्यात छोट्यातला छोटा अणू, केमिस्ट्रीमध्ये आपण शिकलो की नाही, स्मॉलेस्ट ॲटम, पार्टिकल, असा अणू जो आपल्या दृष्टीस दिसत नाही. छोट्यातला छोटा अणू एवढा सुद्धा आकार तू घेऊ शकतोस. अणुपासो मी ब्रह्मांडा, ब्रह्मांडा एवढा आकार तू घेऊ शकतोस. अशी तुझी सिद्धी आहे, तुझी बुद्धी आहे, तुझ्याकडे विद्या आहे, ज्ञान आहे. जागृत हो, राम कार्य कर, प्रभू श्रीरामांचं नाम घे आणि घे उडी. तू इथून उडी घेशील, तिथे लंकेत जाऊन पोहोचशील, हा माझा विश्वास आहे. घे श्रीरामांचं नाव, बोला श्रीराम, जय श्रीराम.
सगळं दुरून बघितलं बरं का. दुरून बघितलं आणि विचार केला आता जावं आणि श्रीरामांची जी खूण मी घेऊन आलोय त्यांची अंगठी ती त्यांच्यासमोर ठेवावी. पण मग मनात विचार आला त्यांनी आपल्याला ओळखलं नाही तर, त्यांना आपण कोण हे समजलं नाही तर, त्या घाबरल्या तर. आपल्या विचारात बघलं कसं जावं. प्रत्येक उपाय, प्रत्येक प्रश्नावर उपाय आहे. जेव्हा प्रश्न येतो तेव्हा त्यासोबत उपाय घेऊन येतो. आता कसं जावं या प्रश्नावर उपाय काय? प्रत्यक्ष प्रभू श्री रामच. त्यांचं रामनाम चालू झालं. अश्रू असलेले ते डोळे मोठे झाले, चमकले. राम नाम ऐकलं. कोणाचे डोळे? सीतामाई. राम नाम ऐकलं, सीतामाईचे डोळे चमकले. एवढे मोठाले अश्रू ते गळून पडले. आणि मागे वळून बघितलं तर काय, एक वानर समोर आहे आणि राम नामात गुंग आहे. धावत धावत त्याच्याकडे गेलो. माई म्हणतात तू कोण? तू इथे कशासाठी आलास आणि रामनाम का घेतोस? हनुमंत म्हणाले माई मी प्रभू श्रीरामांचा दूत आहे. त्यांची ही अंगठी खूण म्हणून तुम्हाला देतो आहे. त्यांनीच मला तुमच्यापर्यंत पोहोचवले. तुमचा शोध घेऊन तुम्हाला सोबत घेऊन जाण्याकरता मी आले. माई म्हणतायत नाही, तुझ्या सोबत मी येणार. प्रभू श्रीरामांनी इथे यावं, रावणाबरोबर युद्ध करावं, त्याला हरवावं आणि मगच मला इथून घेऊन जावं. मला माहिती आहे प्रभू श्रीरामांचं सामर्थ्य किती आहे आणि मला हेही माहिती आहे की तू मला इथून घेऊन गेलास तर ते त्याला तिथे आवडणार नाही. त्यांनी फक्त माझा शोध घेण्याकरता तुला पाठवलं. तू माझा निरोप दे. निरोप देताना त्यांनी सीतामाईंनी आपल्या डोक्यावर असलेला जो चुडामणी आहे, लग्नाच्या वेळी जो घालतात, विवाहाच्या वेळी जो घालतात, तो चुडामणी काढून हनुमंताच्या हातात दिला आणि सांगितलं ही माझी खूण त्यांना दे. माझ्या नाथांना नेऊन दे, त्यांना पटेल. माझ्या सगळ्या भावना या चुडामणीमध्ये ठेवलेल्या आहेत. त्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आणि खरंच श्री रामांना त्या भावना पोहोचल्या आणि सीताबाईंची ती ताकद, ती भक्ती, ते अपार प्रेम, निस्सीम प्रेम श्री रामांना लंकेत घेऊन आलं. पुढे जे काही झालं ते आपल्याला माहिती आहे. हनुमंत जेव्हा लंकेतून जाण्यास निघाले तेव्हा त्यांच्या शेपटीला कपड्यांचे पट्टे बांधले आणि त्यांची शेपटी तिथे त्या शेपटीला आग लावली. एक कृत्य कोणाचं? रावणाचं. हनुमंत खुश. अरे रावणा, तुझा अहंकार जळण्याकरता माझी शेपूट पुरे आले. त्या शेपटीने हाहाकार माजला. सगळी लंका धगधगली. सगळं सैन्य घाबरलं. अरे प्रभू श्रीराम तर तिकडे त्या पलीकडे आहेत. त्यांचा एक साधा दूत एवढा हाहाकार माजवू शकतो तर प्रभू श्रीराम त्यांचं सामर्थ्य काय बघा. आपण टिकणारच नाही. हा पराक्रम हनुमंतांचा. कुणालाही घाबरले नाही. त्यांची ती शेपूट, जळती शेपूट घेऊन संपूर्ण लंका भर फिरले. लंका जाळली, अक्षरशः जाळली. पण तिथे रावणाचा अहंकार नष्ट झाला का? नाही. अजून क्रोधित रावण झाला. आणि जेव्हा प्रभू श्रीराम सैन्यासकट लंकेत आले तेव्हा खरं युद्ध चालू झालं. त्या युद्धात असा एक प्रसंग आला की मेघनाद किंवा इंद्रजित ज्याला आपण म्हणतो त्याने एक असं शस्त्र वापरलं की त्या शस्त्राच्या प्रहारात लक्ष्मण
बेशुद्ध झाला आणि भूमीवर कोसळला. तेव्हा आता करावं का? लक्ष्मणाला जागृत करावं कसं? इथे वैद्य होते, वैद्य सुषेण नावाचं वैद्य तिथे होते. त्यांनी सांगितलं की लक्ष्मणाला जाग तेव्हाच येईल जेव्हा त्यांच्यावर संजीवनी बुटीचा वापर केला जाईल. आणि ती संजीवनी बुटी इथून कोसो दूर असलेल्या द्रोणागिरी पर्वतावर तिथे जाऊन ती बुटी लवकरात लवकर घेऊन यायची. हे शुभ कार्य आहे. राम कार्य करणार कोण? दुसरं कोण? हनुमंत सज्ज झाले. प्रभू मी जाणार, माझे प्राण गेले तरी चालतील, पण मी द्रोणागिरी पर्वतावर ती बुटी तिथे घेऊन येणार. हनुमंत गेले, आपल्या अवतारातच गेले, उड्डाण करत श्रीरामांचं नाव घेत पर्वतावर पोहोचले. बघितलं तर काय सगळ्याच जडीबुटी सारख्या दिसतात. सुषेण वैद्यांनी जसं वर्णन केलं तसं वर्णन बघायला गेलं तर सगळ्या जडीबुटी इथे आहेत, पण त्यातली नेमकी गोष्टी काहीच लक्षात येत नाही. एखादी म्हणावी आणि तिचा उपयोग झाला नाही तर हे सगळे प्रश्न मनात उत्पन्न झाले आणि शेवटी सुचलं ते एकच, तो पूर्ण पर्वतच उचलून घेतलं प्रभूंचं नाव. श्रीराम जय राम, जय जय राम. प्रभूंचं नाव घेतलं, पर्वत उचलला, खांद्यावर ठेवला आणि उड्डाण केलं तेथे जिथे लक्ष्मण बेशुद्ध पडलेले आहेत तिथे. सर्वचकित झाले. अरे पूर्ण पर्वतच उचलून आणलास? अरे काय तर सर्व बेशुद्ध झालेल्या सैन्यांचं त्यावर विचार करायचा आहे का? तर रावणाचं सैन्य पडलेलं आहे बेशुद्ध, त्यांना पण द्यायची का जडीबुटी? हनुमंत म्हणतात काय करायचं ते तुम्ही करा. लक्ष्मणांना आधी शुद्धीवर आला. सुषेण वैद्यांनी त्यातली जडीबुटी शोधली. त्या जडीबुटीचा उपयोग करून लक्ष्मणाला शुद्ध आला. तो लक्ष्मण सावध झाला, युद्धाला सज्ज झाला. हे काही कार्य करत नाही म्हटल्याबरोबर रावणाचा जो अजून एक मुलगा आहे अहिरावण, दुष्ट बुद्धीचा, मंत्र तंत्र काहीतरी ते काळा जादू टोना ते जे काही असतं कसलं काहीतरी करणार, दुष्ट बुद्धीचा, वाईट वृत्तीचा. अहिरावणाने काय करावं? 5 मिनिटात हे शास्त्र सांगते, ही कथा सांगते, ही सगळ्यात महत्वाची कथा आहे. दुष्ट अहिरावणाने काय करावं? रात्रीच्या वेळेस जेव्हा श्रीराम आणि लक्ष्मण झोपलेले आहेत तेव्हा त्यांना मायाकाळ करून उचलावं आणि पाताळ लोकांचे तिथे राज्य आहे जिथे अहिरावण राज्य करतो त्या पाताळ लोकात नेऊन ठेवावं. आणि काय करावं? तर कालीमाता समोर आहे, त्या कालीमातेला त्या दोघांना अर्पण करणार आणि हे युद्ध संपवणार अशा विचाराने अहिरावणाने श्रीराम आणि लक्ष्मण यांना उचलून आणलं. आणि हे जेव्हा हनुमंतांच्या लक्षात येताच, आता हनुमंतांना कसं कळलं? विभीषण होता ना, रावणाचा भाऊ विभीषण श्रीरामांच्या सैन्यात सामील झाला. जेव्हा हनुमंतांनी रावणाच्या दरबारात कीर्तन केलं होतं तेव्हा त्या कीर्तनावर आकर्षित होऊन विभीषण श्रीरामांकडे आले आणि त्यांच्या सैन्यात सामील झाले. मी धर्माच्या बाजूने, मी सत्याच्या बाजूने लढला. विभीषणाने सांगितलं की अहिरावण असा वृत्तीचा आहे, त्याने हे असं कृत्य केलं असणार. पाताळ लोकात श्रीराम आणि लक्ष्मण सभा. हनुमंत गेले, पाताळ लोकात जाऊन पोहोचले. पण विभीषणाने अजून एक गोष्ट सांगितली होती. ही गोष्ट अशी की जो अहिरावण आहे त्याला संपवणं सहज शक्य नाही. त्याचे जे प्राण आहेत, अहिरावणाचे जे प्राण आहेत ते त्याने 5 दिव्यांमध्ये
बुद्धिमतां वरिष्ठं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आपण मनात आलं तर कुठलाही अवतार धारण करू शकतो, कुठलाही रूप धारण करू शकतो हे हनुमंतांच्या लक्षात आलं आणि हनुमंतांनी धारण केलं एक असं रूप, एक आगळं वेगळं असं रूप. त्या रूपाला 5 मुख आहेत, त्या रूपाला 5 मुख आहेत. वराह मुख, हनुमंत मुख, गरुड मुख, घोड्याचं मुख आणि वराह, हनुमंत, गरुड, घोड्याचं आणि रामदूताचं, असे हे 5 मुख त्यांनी धारण केले. तो अवतार त्यांनी धारण केला आणि काय युक्ती केली की 5ही मुख 5 दिशेला उभी आणि मध्ये उभे हनुमंत, बाकीची 4 दिशेला 4 मुख उभे. अशा प्रकारे ते 5ही दिवे त्यांनी विझवले आणि अहिरावणाबरोबर युद्ध करून त्याचा तिथे नाश केला. तेव्हा तिथपासून प्रचलित झाले ते पंचमुखी हनुमंत. पंचमुखी हनुमान आपण फोटो बघितला असेल, फ्रेम बघितली असेल, असे हे पंचमुखी हनुमंत. तो अवतार तिथे धारण केला आणि अहिरावणाचा नाश केला. पुढे जाऊन हनुमंतांच्या मदतीनेच श्रीरामांनी रावणाबरोबरचं युद्ध जिंकलं आणि रावणाचा नाश केला, सीतामाईला सोडवून घेऊन. आपण हे सगळं चरित्र ऐकलं, पण त्यातून आपण काय घेतलं? हनुमंत उड्डाण करतात. मनात किती सामर्थ्य असावं लागतं, ते तेज असावं लागतं, ती निष्ठा असावी लागते, ती प्रेम भक्ती असावी लागते, तेव्हा सगळं काही शक्य होतं. सतत राम नाम ज्यांनी घेतलं, सतत रामाची सेवा ज्यांनी केली, असे हे हनुमंत. तेव्हा हनुमंतांची भक्ती केल्यावर ते आपला परिवार निश्चितच घेणार, हा भाव तुकाराम महाराजांनी सांगितलेला आहे. हनुमंतांचं चरित्र गायलं, सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या, पण त्यातून आज प्रत्येक युवकाने युवतीने इथून ही गोष्ट घेतली पाहिजे, त्यांची निष्ठा, त्यांचं प्रेम, त्यांची भक्ती, ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आपण हे आयुष्य जगलं पाहिजे, आपला धर्म पाळला पाहिजे, कर्तव्य पाळलं पाहिजे. धर्माचं पालन करणे हेच आपलं कर्तव्य आहे आणि त्या हनुमंताला शरण गेलं. तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे अहो शूर आणि वीर स्वामी तुका म्हणे उद्रा अंजनीच्या काय भक्तीच्या त्या वाटा मज जावाव्या शरण शरण हनुमंत तुम्हा आलो राम. तेव्हा श्री हनुमंताच्या चरणी हीच प्रार्थना करायची आहे की आम्ही तुम्हाला शरण आलो, आमचा परिवार तुम्ही घ्या, सगळ्या दुःखांचा नाश करा, संकटांचा नाश करा आणि सगळ्यांना चांगली बुद्धी, चांगलं आरोग्य, चांगलं आयुष्य प्राप्त करा. हाच मूळ आशय घेऊन आजचं हे पुष्प या पुष्पाला पूर्ण ध्यान देते. या नवरात्रोत्सवात इथे आज दुसरी रात्र तेव्हा इथे कीर्तन करण्याची संधी दिल्याबद्दल प्रामुख्याने इथल्या देवस्थानचे, इथल्या कमिटीचे, आजचे पुरस्कार करते जे कोणी आहे त्यांचे मी आभार मानते, मनापासून आभार मानते. हे जे कार्य त्या देवस्थानाने, कमिटीने, इथल्या सगळ्या लोकांनी जे चालू केलेलं आहे ते कार्य असंच पुढे चालू राहावं, त्यांना सद्बुद्धी, चांगलं आरोग्य, चांगलं आयुष्य प्राप्त व्हावं हीच त्या प्रभूंसाठी प्रार्थना करते. आजच्या कीर्तनाकरता उत्तम साथीदार लाभलेले आहेत. हार्मोनियमवर श्री केतनचारी, तबल्यावर श्री संदेश कवी, या दोघांनी अतिशय उत्तम साथ केलेली आहे, अतिशय उत्तम सांभाळून घेतलेला आहे. त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार मानते. आणि श्रोते व तुम्ही हे सर्वांनी उपस्थिती लावून शांतपणे कीर्तन श्रवण केलं. थोडाफार त्रास दिला मी तुम्हाला नामस्मरण घेण्याचा, पण त्रास समजू नका, गोड मानून घ्या आणि आयुष्यात असंच
आणि जे